एनिवे नमस्कारम गाईज. आणि आज खूप छान परत आम्ही कुकिंग वाला ब्लॉग आणलाय. सो वी आर मेकिंग कुकिंग ब्लॉग. तू असं एकदम असं का बोलतेस पण तू स्टेज बीच वरच नाहीयेस. छाप छाप काय चपलेचा आवाज खूप जास्त येतो. ऍक्च्युली दुसरा घेतला पाहिजे. ते सॉफ्ट वाले येतात ना ते घेतलं पाहिजे. कुकिंग ब्लॉग काय राहिलेलं आज ऍक्च्युली काय आहे ना, हिला बरं नव्हतं तर ही जेवली नाही. तशी ही जेवत नाही ना, पण ठीक आहे. सो मला बरं नव्हतं तरी पण मी रात्रीचं जेवण बनवलंय एवढ्या पोटदुखीमध्ये. पण राजमा चावल पण सांगण्याचा मुद्दा काय की आज होती कोबीची भाजी. ठीक आहे. तर आमच्याकडे जे दुपारी बनतं ते रात्री नाही खात आणि ते कचरा डब्यात फेकलं जातं. असं नाहीये, असं नाही. आपण देतो कोणाला तरी देतो. आपण मुद्द्याकडनं खूप हलतो यार. सो कोबीची भाजी राहिलेली तर मी काय म्हणालो, मी म्हणालो की यार आपण कशाला आज जर घरी आहोत आपण, ठीक आहे, असं करू नकोस. मला दिसतंय माझ्याकडे इथे पण डोळा आहे. ठीक आहे. सो मीला म्हणालो भाई ती कोबीची भाजी आहे तर त्याचं काहीतरी आपण युटिलायझेशन केलं पाहिजे. संध्याकाळची वेळ, पाऊस एवढा छान एकदम टकाटक काहीतरी कर, डोकं लाव. आणि हिच्या डोक्यात एक चांगली आयडिया आली की आपण कोबीची भजी बनवू. भाजीची भजी करू. भाजीची भजी बनवू. सुपर यार. कोबीच्या भाजीची. ओके. सो आता आपण काय आता एकदम असं न्यूज मध्ये कसं मी तुझ्याशी बोलते की मॅडम तू अशी का उभी आहेस, पण मला समजून हे काय असतं. तू काय तू कोणत्या ह्याच्यात नाहीये कुकिंग बिकिंगच्या एकदा शो बी मध्ये. हो असं नाहीये. आता तू अशी का उभी आहे पण. एनिवे पण आज ना, अच्छा पण अजून एक सांगायचंय. हिला बरं नव्हतं, पोटात दुखत होतं तर मी हिला एक आयडिया सांगितली माझ्या आजीची. थँक्स टू युअर आजी. हिंगाचं पाणी लावायचं पोटाला आणि ओवा आणि त्याच्यावर गरम पाणी, म्हणजे ओवाचं असं हे करायचं हातावर असं रब करायचं, ते खायचं आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं. आणि त्याच्याने मी बरी झाली आहे विदाऊट एनी अँटीबायोटिक. थँक्स. सो आज आजोबाने लास्ट टाइम एकदा सांगितलं होतं की कोबीची रिमेनिंग भाजी असेल उरलेली त्याची तुम्ही भजी करू शकता. तर मला ते आज आठवलं. तसं तर आपल्याकडे जे काही रिमेनिंग असेल त्याची पण भजी बनवू शकतो ना. म्हणजे तो आपण एका शो मध्ये होता आता. मी आय एम जस्ट आस्किंग यू. नाही यार मला टाइमपास. तू सांग ना पण मॅम तुम्ही जर आलाय या शो मध्ये आम्हाला सांगा जरा. कोबीची भाजी दाखवता ना. हा ही आहे कोबीची भाजी. पहिले तर व्हिडिओ नक्की चालू आहे ना. कोबीची भाजी दिसत असेल त्यांना. ओके. पण आज काहीतरी ट्विस्ट आहे. येस, आज ट्विस्ट ही आहे. ट्विस्ट हा आहे की हा कोणी सांगितलं पण ट्विस्ट. एनिवे आज आम्ही ट्विस्ट आहे सो आज आम्ही फक्त एका हाताने बनवणार आहोत. म्हणजे आमच्या दोघांच्या हात बांधले असणार आहे. अच्छा हे तर विसरून गेला. पक्का शाणा आहे. सांगितलं नाही काय की मी कोबीची भाजी बनवते तर हा चहा बनवणार आहे. पण हे त्याने एकदम लपून ठेवले बिकॉज त्याला बनवायचं नव्हतं. किती मायावरती अत्याचार होत आहे. अत्याचार काय नव्हतं. तिला मी बोललो भजी बनवायला, ती लगेच काय म्हणाली, नाही तू चहा बनवायचास. किती यार कधीतरी असं तू स्वतःहून बोलतो. अनिकेतची किती मजा असते. काय पाहिजे अनिकेत, काय पाहिजे अनिकेत. तो अनिकेत आहे, तू अजिंक्य. हा मग तू मला पण तशी मजा हवी आहे यार. काहीतरी तू बनवून असं हात बांधणार आहोत. माझा डावा हात, ह्याचा उजवा हात. मी जास्त काम करणार म्हणून लेफ्ट हँडने मी कसं बनवणार यार. हे काय 3 इडियटचा व्हायरस आहे का. तो खूप जास्त पटपट मी इथून करतो. इथे बांधलं पाहिजे. तू हाताने बांधलं पाहिजे. यू कॅन सी श्रीजी ऑइल्स. सो हा आपला स्वतःचा ब्रँड आहे. तुम्ही जाऊ शकता अमेझॉन वरती पण घेऊ शकता. आपलं ठाण्यामध्ये शॉप पण आहे. हा हे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे. कोल्ड प्रेस म्हणजे काय. घाण्यावरची तेल. ट्रेडिशनल वे ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग ऑइल्स. आणि ह्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळी तेल आहेत. शेंगदाण्याचं तेल आहे, खोबऱ्याचं तेल आहे, आल्मंड ऑइल आहे, कॅस्टर आहे. येस डिटेल येते तुम्हाला याच्या खाली. आणि हे आता सनफ्लॉवर ऑइल आहे. आपण वेगवेगळे ऑइल वापरतो पण आज आपण सनफ्लॉवर ऑइल वापरतो. तेलासाठी तळणीसाठी हे चांगलं आहे. आणि आमचे हात बांधलेले आहेत आणि हिने मुद्दामून माझा राईट हँड बांधलेला आहे पण काही प्रॉब्लेम नाहीये. सो आय कॅन डू एव्हरीथिंग फ्रॉम बोथ द हँड्स. लेट मी टॉक.
हे मी कापून दिलेले तिला, हे पण सांग आता. काही तू कापलं नाही उगाच बकवास तू काय हे नको क्रेडिट नको घेऊ, यांना वाटेल की मी काहीच नाही करत. हे तू काय कापलंयस? करतो? नाही कापलंय. नाही कापलंय. खरं सांग. घे देवाची शपथ. अरे यार तू असं नको बोलू ना, काहीतरी बोल ना की नाही यार इसने किया है. नाही कापलं तर नाही कापलं. ओके डन चल. सो आपण आता ना लेफ्ट ओव्हर जी कोबीची भाजी आहे त्याच्यामध्ये हे कांदा, एकच कांदा घेतलाय मी बिकॉज भाजी जास्त नाहीये. अरे मला पण चहा ठेवायचं. थांब 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 इकडे ये, मला चहा ठेवायचं. थांब, मला माझा हात बाहेर काढलायस. थांब. तू मला रेसिपी सांगून देत नाही यार. याच्यानंतर हे काय मिरची आहे. काय म्हणजे काय तुला बघत होत येतं का थोडं मला. वा मिरची पण टाकली आपण. लंडन मध्ये मीच बनवायचो सगळं जेवण, तुला माहितीये ना. लास्ट टाइम पण लंडनची स्टोरी ऐकली असेल तुम्ही. अरे लंडनची स्टोरी काय, तिकडे मी 1 वर्ष होतो यार, सगळं जेवण बनवायचं. कोथिंबीर माझे जे मित्र बघतील ना त्यांना माहितीये, ते बोलतील हा यार हे बनवायचं. तुम्हाला रेसिपी कधीच पूर्ण ऐकून देणार नाही. ह्याची पचपच 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 नाही नाही तू सांग यार, तू नीट सांगत नाहीस, तू खूप हळूहळू असं सांगते. सॉरी सांग. सो हे झालंय करून टाकून. आता आपण याच्यामध्ये बेसन टाकू आणि मिक्स करू आणि थोडासा वरतून ना हळद आणि मसाला पण झालं. यात पाणी बिणी नाही टाकणार. नाही, कांद्याचं पाणी असतं आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये कोबीची भाजी आहे, त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी असणार. घाण नको करू, जरा नीट करा मॅम. तुम्ही इथे आलायत. तू पुसशील ना. मी काय हेल्पर आहे? मला काय हेल्पर ठेवलंय? हे बघ, या अर्धी पाडवतेस. सो आता ह्याच्यामध्ये आपण थोडस मी चहा याद करतो. मसाला टाकू. हे दूध कुठे आहे? तुला माहितीये का, पहिले एक गोष्ट पूर्ण होऊ दे ना, त्याच्यानंतर तू दुसरी कर ना. तुला पण त्याच टायमाला सगळं करायचं. ते पण आहे ते. मग तुझं लवकर झालं तर बोलशील हा बघा ह्याला चहा पण नाही झाला तर लवकर असं करशील. मीठ ना ऍक्च्युली अंदाजे टाकावे लागणार बिकॉज भाजीमध्ये मीठ ऑलरेडी आहे. सो आता अंदाजे मीठ टाकूया. मध्ये ठेवलं. हा क्रिस्टल्स येतात ना आपल्याकडे, पिंक सॉल्ट क्रिस्टल्स. आपल्याकडे जॅगरी पावडर पण मिळते. आणि आता मिक्स करायचंय. पण याच्यामध्ये ना ओवा टाक, थोडस पोटाला हे कुठे ओवा घे. इथे त्या साईडला. कुठे? हा हा थोडासा ओवा घेतला बस. पातेला म्हणतात याला. आमचा पाटील आणि ब्राह्मण नसेल, पातेल नाही भांड. युट्यूब नसेल बघितला आमचा तो व्हिडिओ तर तुम्ही बघा, नक्की बघा. ब्राह्मण वर्सेस पाटील. जरा साईडला ये, इकडे ये, मला पाणी घ्यायचंय. थांब जरा. थांब पण ह्याच्यात नाही रे, असं घ्यायचं, इथून घ्यायचंय मला. हा अच्छा 2 कप घेऊ का कसं घेऊ? तूच एक कप. अरे अजिंक्य मग ये ना इकडे, तुला दिसतंय ना मुद्दाहून करतेस, मला सगळं दिसतंय. सगळं सामान कुठे ठेवताय यार? त्याच्या आत आहे. इथे कुठे? ही साखर आहे. बघितलं, त्याने तुम्हाला कळतं घरात काम कोण करतं. घरात काम करता नाही, तुम्ही सगळं हलवून टाकलंय. साखर आम्ही इथे ठेवायचो आधी. हे चहाचं पण इथे ठेवायचं. तू सगळं बदलून टाकलंयस. आणि मला असं वाटतं की मुद्दाहून आता तू सगळं लपवलेलंस, ताकी तू ह्यांना प्रूव्ह करशील की मला काही माहित नाहीये. पण असं नाहीये, ती लोक पण छान आहेत, त्यांना माहितीये. ब्रो अच्छा एका हाताने करायचं ना, पण मी हात का युज करतोय? पण मी करू शकतो ब्रो. मीच एका हाताने करते, ह्यांनी दोन्ही हात वापरतोय. दोन्ही हात. मी राईटी आहे आणि मी लेफ्टीने करतोय सगळं. तुला ते दिसत नाहीये ब्रो. बस किती चमचे? पूर्ण 1 चमचा आता टाकली ना, तुला बरोबर 2 चमचे लागतात. ऐक ना, तू तुझ्या याच्यावरती लक्ष ठेव ना. माझ्याकडे पीठ टाक, फटफट पहिले हे कर. किती कर पाहिजे? एक. बस अजून हवाय? बस ओके. अजून बाइंडिंग साठी मला 1 चमचा हवाय. टाकूया का थोडंसं? कुरकुरीत होतील. थोडं पाणी घाल ना. पाणी कसं घालणार? दिसत नाही एवढं चिकट आहे. मग थोडं नको अजून त्याला हे थोडं असं लिक्विडाइज करायला? अरे लिक्विड केलं तर भजी कशी बनणार? मग ते त्यात डिझॉल्व पण होणार ना. ह्याला कोणतरी समजवा. अरे यार तुला समजा, तुला काय समजतंय? लगता है तुम खा के ही मानोगे. म्हणून कधीच पाणी नाही वापरत, त्याचं स्वतःचं पाणी निघतं. असं आहे का? कोणाचं पाणी काढतं? थांबा 2 मिनिटं, मी असा हात हे करते. केवढं दाखव बाजूला. हे बघा केवढं पाणी निघालं दिसतं, केवढं पाणी निघालं. जरा पण पाणी नाही टाकलं. ठीक आहे, आलीस तू त्या साईडला का नाही गेलीस? आणि तेल का नाही लावलंस गरम करायला? ठेवायला लागेल. हो, फ्रीज मधनं दूध काढ. पडलं दूध, पडलं. काय नाही, इट्स ओके. याच्यात काय साई काढायला लागेल?
सो दुधात आता थोडा एवढा फ्रीज मध्ये दूध ठेवायचं. त्याचा जाड जे वरचा लेअर असतो ना तो जर तू काढून ठेवलं तर त्याचं तूप बनवतो. ठीक आहे, आता तू हे कर. आता मी हे करते. मी थोडस खाऊन बघते कसं आहे. आणि ह्याचं कुठे गेलं? अरे यार सगळं तू सगळं पाडतीयस यार एका हाताने. लायटर घे आणि गॅस. अरे लायटर इथे. तुला लायटर माहित नाही काय नाही कुठे ठेवलंय. हे बघ टेक्निकली ह्याचे दोन्ही हात फ्री आहेत. एक हात बांधला असला तरी माझा एक हात पूर्ण मेस झालाय. कमी ठेवलाय हा गॅस. नाही तो फास्ट आहे थोडा आता. अरे असं काय, तू जेव्हा मी कमी ठेवतो वरती कर, वरती केला की खाली कर. माझ्या कानात ओरडू नको. चल 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 चल. आता काय मला कुठं चल. मला दूधचं हे करायचं यार. हे बंद कोण करणार? तुझे पप्पा. पप्पा गेलेत ऑफिसला यार. कमी कर. हा भाई ह्याने माझा खूप हात हलवतो एका ठिकाणून. चल यार. चला आता आपण तेल तापलंय. थोडस टाकून बघूया असं मग समजेल तापलंय का. तापलंय. असं तेल उडत नाही पटकन. अरे बाबा ते तेल असं पाडू नको, बाजूला ठेव. अरे ते प्लेट घे. पण मग बाजूला ठेवलं तर पडणारच ना. त्याच्यावर आणि ओला ह्याच्यावर ठेवशील तर अंगावर तेल उडेल. ह्याच्यावर हा त्यात तू त्या ह्याच्यात टाकलं. मी सगळ्यांना सजेस्ट कर ज्यांच्या घरी मुलं आहेत, आयांनो आली मोठी आता किचनचं काम शिकवा. हो आम्हाला शिकवलंय मोठं हे नको करू तू. ऐक आम्ही हे माझ्या भावाला जेवण बनवता येतं जेव्हा आई बाबा नसतात. आम्हाला पण येतं. लोक बाहेरून मागवतात. आम्हाला पण येतं. काय फोन उचलायचा आणि हॉटेलमध्ये कॉल करायचं. एक्सेप्ट केलं त्याने. अरे यार खूप जेवण बनवलंय रे. खूप जेवण बनवलंय रे. त्यामुळे आता कंटाळा यायला लागला माहिती. आता ह्याने बघा चहामध्ये फक्त चहा पावडर आणि साखर टाकली. हा कारण आलं तू बोललीच नाहीस की टाक म्हणून. मी बघत होते टाकलं नाही. लंडन मधलं अतिशाणी. कळलं तुम्हाला? मुद्दाम सांगितलं नाही. ह्याला म्हणतो आल्याचा चहा लागतो ना, स्वतःच्या चहामध्ये आलं नाही टाकलं. आता आल्याचा चहा आज माझं मन नव्हतं प्यायचं. क्या बात है सर, क्या बात है सर. हे ही स्टाईल आहे. वचन घेतलं ना 7 जन्म का वचन. बापरे नको. 7 जन्म की मी प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करेल. तेच 7 जन्म. 7 जन्म नाही 7 जन्म. मला तू हे असं हे पूल घालू का काय करू? अजून एक साधा टिश्यू नाही ठेवतायत आणि मोठा लंडन मधला बोलतायत. लंडन करू नको. ते जरा तेल हलवावं लागेल ना तर जास्त तेल खाईल. टाइमपास झालाय. काय टाइमपास नाही एवढा मी तुला केलंय. बॅच कोणता बॅच? ही बॅच. ह्याला बॅच म्हणतात. याला बॅच म्हणतात. आम्हाला आमच्या शाळेत असा बॅच यायचा असं आम्ही इथे लावायचो बॅच. ही बॅच कधीच बाहेर निघाली असती पण ह्याने एवढा स्लो गॅस केला की ते आता हे अजून एका ह्याच्यात होऊन जाईल का? दोनदा करा. थांब बंद कर. काय त्याला खेळतोय? बंद कर. येईल आलं. तर चहा झालेला आहे माझं सर्वात पहिले. चहा मोठा ठीक आहे ना. आभार ते मला माहित नाही कारण तू मुद्दामून मला लेट करत होतीस. पण माझा पहिला चहा झालेला आहे. दूध गरम करून झालेलं आहे. तुझं काय चाललंय? आणि हे सगळं असंच ओपन ठेवलंय. झाकण लावायची पद्धतच नाहीये. फर्स्ट बॅच अकॉर्डिंग टू हर इज हिअर. हे बघा फर्स्ट बॅच. खाऊन तर बघ त्याच्यातलं कसं. हा रे. दुसऱ्या त्या हाताने खा. ऍक्च्युली मला ना हात धुवायचे. तुम्हाला पण ही सवय आहे का प्रत्येक वेळेस हात धुवायची? मला सवय आहे. मला पण सवय आहे रे. ते बघ. अरे हात नीट धु. ते काय पूर्ण खराब करून टाकलंस ओटा. थांब ना यार. एका हाताने हात धुते किती चिकट. एका हाताने तुला यू शुड हॅव हेल्प मी ना. आता हात धुवायला मी काय हेल्प करणार आहे? तू मागे मागे काय जातोय? हात धुवायला काय हेल्प करणार आहे तुला? जास्त वेळ ना मला ते नाही होत. जेव्हा पण भजी वेळ बनवतो 100 वेळा हात धुते मी. तेलाचं काय पण काम असेल 100 वेळा हात धुते. आता माझा हात थोडासा फ्री आहे म्हणजे आता मी हे करेल. येस. अच्छा ही दुसरी बॅच आहे. ती खाऊन बघ कशी झाली. आणि याच्यानंतर थर्ड बॅच पण आहे. वाव चांगलं वाटतंय रे. छान वाटतंय. खाऊन तर बघ. मीठ तर नाही ना कमी? वा मला दे. बघ किती चांगलं आहे रे. मी आता पोंकड मारून देतोय. वाव अजिंक्य मस्त. एक नंबर. ते दुधावर जरा झाकण ठेवशील का? क्रंची झालाय माहितीये. वा
थोडस मीडियम गॅसवर ठेवायचं, थोडस फास्ट गॅसवर. हळू हळू हळू. अरे मला बोट पण खाशील. मस्त. असं गाईस हे खरंच छान आहे. डेफिनेटली गिव्ह इट ट्राय. लेफ्ट ओव्हर, खरंच छान आहे. लेफ्ट ओव्हर कोबीची भाजी. आपल्याकडे सॉस आहे. सुपर. हे तुझ्या हाताने थोडं मेयो बरोबर पण खाऊ शकतो ना का नाही? थोडस गॅस फास्ट कर तुझ्या हाताने. बस एवढा नाही यार. हात हे होईल रे. ओलं हे झालं. ओलं काय म्हणतोय? अरे तेलकट झालं. तेलकट झालं तर काय झालं, लगेच असं एकदम असा काहीतरी झाल्यासारखं काय हे करतो. तुला माहितीये ना मला नाही आवडत. तू पण कशी मगाशी हात धुतलास, कसं मगाशी तू येऊन बोलते मला असं तुम्हाला पण आवडतं का असं? माहितीये मला ना ऍक्च्युली जसं ह्याचे 3 नियम सांगितले होते माहिती लास्ट व्हिडिओ मध्ये, की ह्याला बायको कशी हवी, म्हणजे बायकोमध्ये काय पॉइंट्स हवे. तसं तुझे पण नियम होते का? ऐक ना, मला बोलून देशील कधीतरी. सांग. तू मला कधी बोलली नाहीस की तुझे पण काही नियम? तसं ना माझं तुला सांगितलं ऍक्च्युली. तसं माझं नेहमी असं वाटायचं की ना हस्बंड माझा केअरिंग असला पाहिजे. म्हणजे ते टिपिकल असे आपले मराठी लोकांचे हस्बंड कसे असतात, आरडाओरडी करणारे, बायकोंना रिस्पेक्ट न देणारे. तसं मला कधीच नव्हता पाहिजे. तसा तो नाहीये. आणि बट एक गोष्ट आहे जी नाहीये त्याच्यामध्ये. तुला काय पाहिजे? मला तू एवढं आज माझं एवढं कौतुक करते, तुला काय पाहिजे? ऐक ना, मला नेहमी असा हस्बंड हवा होता जो कुकिंग मध्ये एकदम मास्टर असेल. अरे मी एकदम मास्टर आहे. मास्टर ब्लास्टर आहे. आणि तो असं काहीतरी वेगवेगळं जेवण मला बनवून देईल, कुक करून देईल. इनफॅक्ट किचनची मला पण असं पाहिजे होतं अकॉर्डिंग टू लास्ट जे मी 3 सांगितलेले, पण त्याच्यात असं काही झालेलं नाही. असा चटका देईल ना. 1.5 वर्षामध्ये किती वेळा बनवलं असेल तू? 3 ते 4 किंवा 5 वेळा काहीतरी बनवलं असेल. असलं चप्पल डोक्यावर समजेल की मी किती खरं बोलतोय का? नाही खरं का बोलतोय? बिकॉज हा दुसरा कुकिंगचा व्हिडिओ आहे आपला. त्याच्यातच त्यांना समजलं असेल की हा यार बात तो इसका सही है. किती खोटं बोलतो अजिंक्य, तुला लाज वाटली पाहिजे. नाही दुसरा कमी करू दे. सेकंड बॅच इज रेडी. वाव, का एकदम ऍटिट्यूड. परत बोल ना. माझा मुद्दा राहिला. नाही परत बोल ना. सेकंड बॅच इज रेडी. नाही असं मगाशी असं एकदम बघून जे बोलली. सेकंड बॅच इज रेडी. वाव. सो मेन मुद्दा माझा हे सांगायचं होता की मला असं नेहमी वाटायचं तसं माझ्या फ्रेंड्सचे हस्बंड असे खूप असे इटालियन वगैरे काय बनवत असतात. इटालियन ह्याला तर काहीच बनवता येत नाही. ह्याला धड चहा पण बघा. अरे भाई ते बाहेरून मागवतात, असं त्या प्लेट वरती सजवतात, बोलतात मैंने बनाया. पण ना मला असं माझी ही अच्छा. पण असं कोण तुझा मैत्रिणीचा नवरा आहे तो इटालियन बनवून मला जरा सांग. आहे कोण आहे? सांगू? काय सांगू? नाही आता मी सांगणार नाही कारण कोणीच नाहीये. आहे. मग तू का नाही बोलू शकत आहे? अरे यार त्याचं मला माहितीये. तो काय नाही, तो बाहेरून आणतो. नाही त्यांनी मला एकदा सांगितलेलं. ऍक्च्युली डिनर साठी पण बोलवलं पण आम्ही गेलो नाही अजून. मग आता जायला लागेल चेक करायला की खरंच तो बनवतो का नाही. आणि माझ्या पण फॅमिलीमध्ये सगळे मुलांना कुक करता येतो. माझ्या मावशीचे हस्बंड एवढे मस्त शेफ आहेत ना. तू शिकव ना आपल्या मुलांना. ते होईल तेव्हा होईल. आपल्या मुलांना शिकव तू. डोंट वरी. पहिले तू तर शिक. मी तर शिकलोच आहे ना. एवढं सगळं शिकलो बघ. आता तुझा चहा बनवून दिला, हे सगळं केलं. इच्छा अधुरी राहिली. काय नाही अधुरी बिधुरी काय बोलू नको. अब क्या करे जो है उसमें निपटा लेंगे. हाँ ते मी पण हेच बोललं पाहिजे. जो मिला है अभी उसमें निपटाना पड़ेगा. अभी क्या करे, मेरी भी कोई चाहने वाली कोई और थी और मिली कोई और, तो अभी क्या करे. मेरी चाहने वाली तेरे पास आई नहीं ना. ये सच्चाई है. आई क्यों नहीं? क्योंकि मैंने उसको मना कर दिया. क्योंकि उसने शादी कर ली. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. दुखती हुई नस पे. कुकिंगचा एपिसोड आहे. कुकिंग ऐसा करते एकदम दर्द भरा. मला हे नको करू आशिक आता. सो आता एकदम मस्त आहे. परत मी खाते. एकदम असा आपला व्हिडिओ झाला रे. असा एकदम छान आहे ना. चहावर झाकण ठेव तेव्हा ठेवलं. आणि हिने नवीन वर्ड पण बोलली मगाशी, डोक्यालिटी. वा म्हणाले अजिंक्यकडे कुठून शोधून काढतात यार ही लोक वर्ड. डोक्यालिटीच नाही अजिंक्यकडे. डोक्यालिटी. केलंस की मला नको हे करू, खेचू नको, असं तसं. ये बंधन तो
हम प्यार साथ का बंधन साथ है असं वाटतं मोठे पॉलिटिकल पार्टीवर नाही का मूवीज मध्ये दाखवतात हम साथ आ गए है ते चिन्ह चिन्ह चिन्ह. एकदम थर्ड क्लास चप्पल मला नेक्स्ट टाइम पाहिजे नाही. थॅप 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 आवाज येतो नुसता. तुम्हाला गिफ्ट कर ना. चप्पल गिफ्ट करते. करशील का? डोक्यावरच टाकते चप्पल तुझ्या. मग डोक्यावरती ठेवलं तर मी घालणार काय? कोथिंबीर जास्त झाली आता मी काय करेल ना, टॉपिंग साठी युज करणार मला माहिती आहे. वाव. नाही ही कोथिंबीर आता मागे राजमा बनवलाय ना त्याच्यावर मी गार्निश म्हणून मुद्दाहून केलं ही आधी हेच बनवली त्याच्यावरती टाकणार. राजमा दाखव किती मस्त आहे ना राजमा. छान. आणि तो इतका मस्त गळलाय बघा ना त्याच्यामध्ये. भजी. आणि इथे ऑलमोस्ट लास्ट बॅच अजिंक्यने एक शब्द ऐकलाय आता. हो बॅच त्याला माहिती नव्हतं ऍक्च्युली बॅच हो म्हणतो. हो हो अगदी ग अगदी ग अगदी अगदी असंच ग तसंच ग. हो हो ग. चलो तुझं झालं का? तू माझे हात का खेचतोय? अरे मग काय करू मी मागे मागे चाललो तर तू पण ये ना मागे मागे. नहीं मैं तेरे पीछे पीछे नहीं आती, मैं तुम्हें मेरे पीछे पीछे. ओ माय गॉड. चलो ठीक आहे. हे आहे कोबीचे भजी. कोबीच्या भाजीची भजी. येस. याच्यामुळे असं जरा मास्टर शेफ टाईप काहीतरी नाव दे ना असं एकदम यु नो फ्लावर्स गोल काहीतरी बोललं पाहिजे. कोबीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? फ्लावर ना. नानाची टांग मग तुझ्या. काय म्हणतात? कॅबेज म्हणतात. कॅबेज. फ्लावर आणि कॅबेज सेमच झालं. फ्लावर म्हणजे कॉलीफ्लावर ती पूर्ण वेगळी भाजी आहे. अरे हो कॉलीफ्लावर झालं. ऍक्च्युली मी बघतो तुला जमतं की नाही. हा कोणत्या सो ह्याचं जाऊ दे मराठी शाळेचं मी अपमान नाही करणार आता. मराठी शाळा नाही तुम्ही आता इंग्लिश एवढं छानपट्टी न बोलू. पण काय झालं फायदा मराठी शाळेत जाऊन पण याला नीट कळलं नाही कोबी आणि कशामध्ये काय. ऐक ना हे काय मेकअप आहे डॅप करायला? तुला माहितीये मेकअप मला माहितीये. झालं मी टेक्निकली शादीशूत आहे 1.5 वर्ष आधी. सो आता आपण घेऊया एका काय प्लेट मध्ये चांगलं घेऊया. Yes. डेकोर करूया. अजिंक्यला मेयोनीज हवाय किंवा सॉस हवाय तुम्ही कशावर पण खाऊ शकतात. सो आय थिंक आपण हा एंड करतोय. मेड बाय अस with our beautiful hands. Beautiful hands? Yeah, beautiful hands. hands. Beautiful are they? You should always appreciate your body. Yes, I appreciate. So तुम्ही आमच्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. Yes. मन का जिन. That is मानसी पाटील ऑफिशियल. मन का जिन. ओके. आणि असेच अतरंगी व्हिडिओज साठी आम्हाला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकॉन बटन आहे ते क्लिक करा सो दॅट तुम्ही आमचे व्हिडिओज कधीच मिस नाही करणार. Yes. बाय.